नमस्कार. दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत हरिभक्त परायण गौतम महाराज कराड आंबेजोगाई हे आहेत. त्यांचं काल आमच्या अखंड हरिनाम सप्ताह पांचाळ कॉलनी उदगीरमध्ये अतिशय उत्कृष्ट असं कीर्तन झालेलं आहे. महाराज तरुण पिढीतले आहेत आणि महाराजांचं ते कीर्तन ऐकून मला असं वाटलं की कीर्तन कसं असावं ह्याचा एक मॉडेल म्हणून ज्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे अशा पद्धतीचं कीर्तन. कारण अलीकडे कीर्तनकार कीर्तन करतात. इंदुरीकर महाराजांसारखे महाराज अनेक प्रसिद्ध झालेले की विनोद करतात आपले बनगुरचे वगैरे. पण यांचं कीर्तन हे आता देगलूरला परंपरा आहे दोंडा महाराजांची. चैतन्य महाराजांचं कीर्तन मी न चुकता शंकरलिंग मठामध्ये ऐकत असतो. त्या कीर्तनाच्या तोडीचं कीर्तन तरुण पिढीमध्ये असताना महाराजांनी केलं आणि म्हणून मी महाराजांना प्रश्न केला की पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये हे आपण शिकवतो, आता राज्यशास्त्रामध्ये कीर्तनाचा काय संबंध असं आपल्याला वाटेल. पण अलीकडे आपण इंडियन नॉलेज सिस्टीम अभ्यासक्रमाला घेतलेली आहे. भारतीय ज्ञान परंपरा आणि ती किती उच्च कोटीतली आहे. मी महाराजांना ते पण सांगितलं की जेरमी बेंथॅमनी युरोपमध्ये हा सिद्धांत मांडला की जगावर दोनच गोष्टी राज्य करतात, एक तर सुख आणि दुःख. दोन सम्राट आहेत असं तो म्हणाला. आणि सुखाचे आणि दुःखाचे प्रकार त्यांनी सांगितले संख्यात्मक. पण जे.एस. मिलनी ऑन लिबर्टीमध्ये ते खोडली आणि त्यांनी आनंद प्राप्तीसाठी म्हणजे खेळातलं सुख आणि कविता वाचनातलं तत्वज्ञान वाचनातलं सुख यामध्ये अंतर आहे असं त्यांनी दाखवून दिलं. त्याला तुकारामांचा अभंग महाराजांनी घेतला होता आणि त्या अभंगामध्ये सुखाची उच्च कोटीतली प्राप्ती म्हणजे आनंद आहे हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून मी त्यांना विचारलं की आता आपल्यासोबत महाराज आहेत. नमस्कार महाराज. आपण एवढ्या कमी वयामध्ये ज्ञान ही काही कोणाची मक्तेदारी नाही. वारकरी संप्रदायामध्ये चौखामेळा, नरहरी सोनार, गोरा कुंभार हे सगळ्यांनी ज्ञानाची साधना केली आणि ज्ञानावर विजय मिळवला. जो साधना करतो तो म्हणजे ज्याच्याकडे नॅचरल प्रतिभा आहे तो प्रतिभावंत सिद्ध होतो. तशा पद्धतीची प्रतिभा महाराजांना दैवी शक्ती म्हणून मिळालेली आहे असं मला वाटते. महाराजांनी हा जो प्रवास केलेला आहे, महाराज तुम्ही कसं म्हणजे किती साधना केलात आणि कसं तुम्हाला एवढं हे झालं? नमस्कार, माझं नाव गौतम कराड. ज्यावेळेस मी आळंदीला गेलो त्यावेळेस कीर्तन शिकण्याच्या वगैरे या इच्छेनं काही गेलो नव्हतो. आळंदीला गेलो त्यावेळेस मी अगोदर पुण्याला गेलो होतो. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे घरी काही उदरनिर्वाह होत नव्हता. म्हणून काहीतरी उदरनिर्वाह करता साधन करावं म्हणून कंपनीमध्ये कामाला गेलो. पण अगदीच शिक्षण कमी, शालेय शिक्षण कमी असल्यामुळे कंपनीमध्ये काही व्यवस्थित काम मिळालं नसल्यामुळे काही दिवस काम केलं आणि नंतर एक दिवशी आळंदीला जाण्याचा योग आला. आणि माझं भाग्य की त्यावेळेस ज्ञानोबराचा समाधी सोहळा उत्सव चालू होता. ते वातावरण पाहिलं आणि मनामध्ये कुठंतरी असं भावना निर्माण झाली की मला सुद्धा असं भजन करायची इच्छा आहे. कीर्तन शिकावं, कीर्तन करावं, कीर्तनकार व्हावं अशा प्रकारची भावनाच नव्हती. फक्त भजन शिकायचं आहे म्हणून गेलो. गेल्यानंतर तिथंही आता खूप कठीण परिस्थिती आहे आळंदीमध्ये. समजा नवीन माणसाला की तिथं राहायचं कुठं, खायचं काय, शिकायचं कुठं. पण अशा कठीण काळामध्ये सुद्धा आमच्या साधकांची माऊली गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामचंद्र महाराज बोधे बाबांचं आळंदीमध्ये खूप मोठं नाव आहे. साधकांचे मायबाप नवीन साधकांना आधार देणं, त्यांना जे नाही ते पाहणं, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष देऊन त्यांना काय कमी आहे काय नाही प्रत्येक गोष्टीपर्यंत त्यांचं लक्ष आणि त्यांना सांभाळून मोठं करावं आणि हा ज्ञानोबराचा संप्रदाय मोठा करावा अशी प्रांजळ आमच्या बाबांची भावना. आणि बाबांची आठवण आली की कधी हे हृदय भरून येतं. माझ्या आईनं, माझ्या वडिलांनी जेवढं प्रेम माझ्यावर केलं नाही त्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रेम आमच्या बाबांनी आमच्यावर केलं आणि आम्हाला घडवलं. आणि मग ज्यावेळेस आम्ही आळंदीला आलो त्यावेळेस कंपनीत काम करायचं, 8 तास ड्युटी करायची आणि उरलेला वेळ बाबांच्या सानिध्यात घालायचा. हा रोजचा नियम चालू झाला. पण पुन्हा विचार केला आपण कमवतो तरी कशा करता, फक्त खाण्याचीच फक्त बरोबरी होती. राहणं आणि खाणं एवढंच, दुसरं तर कंपनीच्या कामातून काही मोबदला मिळत नव्हता. मग बाबांनी त्या दोन्ही गोष्टी सोय केली, राहण्याची आणि खाण्याची. बाबाने आम्हाला कपडे सहित पुरवलं. पुढे जाऊन सांगायचं कपडे धुण्याकरता जो साबण लागतो तो सुद्धा आम्हाला बाबांनी पुरवलं. मग बाकीच्या गोष्टीची गरजच नव्हती, पैशाची अपेक्षाच नव्हती, आवश्यकताच नव्हती. मग उरलेला वेळ आम्ही बाबांच्या सानिध्यात घालवला. आणि मग बाबांची एक दिवशी जेवढी सेवा करायला पाहिजे होती तुकोबाराय म्हणतात
सत्यगुरुराय कृपामज केली, परिणाही घडली सेवा काही. अशाच प्रकारची आमची अवस्था. आमच्या गुरुवरे बाबांनी आमच्यावर कृपा केली, पण आमच्याकडून काही बाबांची सेवा घडली नाही. पण बाबांचं हृदय एवढं मोठं आहे, मन एवढं मोठं आहे की बाबांनी सहज आमच्यावर कृपा केली आणि त्याचा परिणाम आज आम्ही संप्रदायाचे पायक म्हणून वावरताना दिसतो. नाहीतर अन्यथा आम्ही बाबांची जर भेट झाली नसती, कुठं गेलो सांगता येत नाही. महाराजांनी एवढं अप्रतिम कीर्तन केलं की कीर्तन ही प्रबोधनाची फार मोठी कला आहे आणि ती महाराष्ट्राला फार मोठी कीर्तनाची परंपरा लाभली आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत. आणि ही सगळी अभंग मुखद्गत असणं, त्याच्या चाली लावणं आणि या सगळ्या कीर्तनामध्ये अभंगाची उकल करत 5 चरणाचा अभंग होता कालचा महाराजांचा, आणि त्या अभंगाच्या विषयांतर कुठलंही न होऊ देता रामायणातली प्रमाण असतील, महाभारतातली प्रमाण असतील, आणि हे सगळं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण फारसं झालं नाही. महाराजांची ही सगळी प्रतिभा माझ्या लक्षात आली तेव्हा मी महाराजांना प्रश्न केला की इकडं आपल्या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये जर पेज नंबर पाठ असतील, पुस्तकांची पानं दिसत असतील, तर तो माणूस ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर जाऊ शकतो. मी महाराजांना प्रश्न केला की महाराज का हे झालं की तुम्ही शिक्षण का खंडित झालं? कारण नुसतं पुस्तकी शिक्षण, शाळेतलं शिक्षण म्हणजे शिक्षण आहे असं नाही. तर या परंपरेमध्ये आता मार्टिन हार्डिकर नावाचे एक फिलॉसॉफर आहेत जर्मनीचे, ते म्हणतात की व्यक्ती एका नावाचे अनेक असतात. म्हणजे गौतम नावाची व्यक्ती तुम्हाला अनेक, राम नावाची व्यक्ती अनेक सापडतील, पण त्या व्यक्तीतलं तत्व काय आहे ते व्यक्तित्व घडवत असते. आणि हे तत्व कळाल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचा अर्थ कळतो. म्हणजे एका नावाच्या अनेक व्यक्ती जरी असल्या तरी कोणता गौतम आपल्या माइंडला ते क्लिक होते. हे तत्व महत्वाचं आहे. आणि हे तत्व आपल्याकडं चौखामेळ्याने सांगितलं की उस डोगा पर रस नाही डोगा, काय भुललासी वरलिया रंगा. आणि अलीकडे आपण पाहतो की समाज सगळा वरल्या रंगाला भुललेला दिसतो आहे. जे त्यांनी सांगितलं, नदी डोगी, धनुष्यबाण बाण डोगा पण तीर नाही डोगा. नदी डोगी म्हणजे नदी वाकडी तिकडे आहे, पण त्याचं जल जे आहे, पाणी, हे तत्व म्हणून ते हे नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की वरल्या रंगाला आपण भुललं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं कीर्तन आता चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज जी करतात देगलूरची, त्यांना एक परंपरा आहे. पण महाराज ज्या प्रतिकूल परिस्थितीतून आले आणि ही साधना जी केली की महाराष्ट्रामध्ये संत परंपरेला ही आहे की अनेक, आता चौखामेळ्यांनी जी कष्ट घेतली असतील त्या काळामध्ये आपण कल्पना करू शकत नाही. एवढी जातीय व्यवस्था ताठर होती, समता आध्यात्मिक लेवलवरच होती. आणि अशा काळामध्ये त्यांनी आपलं पूर्ण कुटुंब म्हणजे कर्ममेळ्यापर्यंत, सोयरा, बंका, ही सगळी लोक संत झाली, एवढी ही आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जो ज्ञानाची साधना करतो, मी असं म्हणेन की गौतम महाराज म्हणजे अलीकडे आपण एकलव्य आपण सांगत असतो की जो मूर्ती समोर ठेवून शिकला. म्हणजे इच्छा जर प्रबळ असेल तर अशक्य काहीच नाही. आणि ते साध्य महाराजांनी केलेलंच गेल्याचं दिसणे. महाराज तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने ही साधना केला? साधना करत असताना खूप कष्ट घ्यावं लागले, पण त्या कष्टाची जाच होताना आज दिसतंय. तुकोबारायांची भाषा बोलायचं झालं तर महाराज म्हणतात, कौतुक वाटे झाली या वेचांचे. जे काही कष्ट झाले त्याचे कौतुक आज वाटते की त्या कष्टात ते जर कष्ट आमच्या जीवनामध्ये घडले नसते तर आम्ही आज या लेवलला आलो असतो का नसतो, हा एक प्रश्नाचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, साधना करत असताना चोखोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, सर्व साधू संतांनी साधना केली. आता चोखोबाराविषयी बोलायचं ठरलं तर आपली वाणी कमी पडते. आणि चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज जे सरांनी सांगितलं की यांची कीर्तनाच्या त्या परंपरेमध्ये, त्या तोडीमध्ये, आता त्यांची योग्यता तर आपण कधी घेऊ शकत नाही. ते विद्वान माणसं आहेत, परंपरेचे माणसं आहेत. आणि अलीकडचे येऊन बोलायचं तर आताच्या काळात ते महात्मेच आहेत. त्यांच्या तोडीचं कीर्तन आपण करूही शकत नाही, ते शक्यही नाही. पण सरांची जर भावना होत असेल तर त्याच्याकरता एक प्रसंग सांगतो. ज्यावेळेस आम्ही सद्गुरू बोधेबाबांच्या मठामध्ये चातुर्मासाला थांबलो 2018ला, सद्गुरू बोधेबाबांनी धोंडा महाराजांच्या मठाची सेवा कधीच चुकू दिली नाही. कीर्तन असेल, प्रवचन असेल, मग संध्याकाळी चैतन्य महाराजाचे ज्ञानेश्वरीवर विश्लेषण असेल, आणि दुपारी सद्गुरू चंद्रशेखर महाराजांचं गाथेवर विश्लेषण असेल तुकोबारायांच्या, या गोष्टी बाबांनी कधीच चुकवल्या नाहीत. आणि विशेष बाबांचा आग्रह असायचा की मीच करतो आहे, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करा आणि आपल्या संप्रदायाचा वसा जपा. आणि मग बाबांच्या पदाराला धरून, सद्गुरू बाबांच्या पदाराला धरून आम्ही चैतन्य महाराजांचे, चंद्रशेखर महाराजांचे पाठ करायचे. आणि मग तिथून काही थोडं थोडं
बाबांची आणि खरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या बाबांची कृपा, आणि त्यामुळे आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो. तर मला तुम्ही म्हणजे ही आता नम्रता याच्यामध्ये असलीच पाहिजे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं की चौका माझा गणपती, आणि राधाई म्हणजे चौकाची आई, ती माझी सरस्वती. म्हणजे ही परंपरा संत तुकाराम महाराजांपासून ती वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि विद्या विनय शोभते हे आपण सातत्याने बोलत असतो, ते महाराजांच्या आचरणामधून दिसते. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय हा भारताच्या संविधानाचं जे स्वप्न आहे की समताधिष्ठित समाज रचना निर्माण झाली पाहिजे, त्यामध्ये संतांचं योगदान अत्यंत मोठं आहे. आणि म्हणून संत संप्रदाय, वारकरी संप्रदाय हा जो आहे तो कीर्तनकारांनी प्रबोधनाचं जे चक्र, प्रबोधनाचं जे साधन आहे कीर्तन, हा एक सर्वात कठीण असा प्रकार आहे. आपण व्याख्यान देतो ती सोपी गोष्ट आहे, पण कीर्तनामध्ये संगीताचं ज्ञान असलं पाहिजे. आणि संगीत ही शिक्षण क्षेत्रातली सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. आदर्श राज्याबद्दल बोलताना प्लेटो असं म्हणतो की ज्याला संगीत येत नाही, ज्याला ज्यामिती कळत नाही, गणित समजत नाही, त्याला माझ्या अकॅडमीमध्ये प्रवेश नाही असं म्हणतो मला. त्याच्यामुळं तुमची ही जी काही साधना आहे, संगीत आहे, संगीतासोबत पाठांतर आहे, आणि हे 1-2 तास कुठलीही चिठ्ठी, कुठलाही मुद्दा न पाहता आपण ठरवलेलं जे चिंतन आहे. आता विश्वकर्माबद्दल बोलायचं, तुम्ही आल्यानंतर सुरुवात जी होती की त्या मंदिराबद्दल सांगणं, विश्वकर्माचा इतिहास सांगणं, तो कशा पद्धतीने शिल्प निर्माण केली. कारण विश्वकर्मा ही भारतातली कष्ट, श्रमामध्ये देव शोधणारी परंपरा आहे. कारण आपण 2 परंपरा पाहतो, आम्ही जीवनवादी आणि कलावादी असं साहित्यामध्ये विभागणी करतो. आणि एक ऐतखव, ज्याला चौखामेळ्यांनी म्हटलं की मारिती मज बडवे, मंद पाहुले येऊ नका पांडुरंगा, म्हणून पांडुरंगाला प्रार्थना केली. किंवा वेदाचा अर्थ आम्हा न कळे पुराण, न कळे आम्हा, असं त्यांनी अभंग केली. म्हणजे यातून त्यांनी जी साधना केली तशा पद्धतीची साधना करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. पण संप्रदायामध्ये असलेला जो नम्रतेचा भाव आहे तो तुमच्यामध्ये आहे. म्हणून मला असं वाटतं की आधुनिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कळालं पाहिजे की जर मनामध्ये दृढ इच्छा असेल तर व्यक्ती काय करू शकतो. सरांनी यांना म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे, पण 2 तास कुठलंही हे न पाहता हे सगळे प्रमाण देता येतात. रामायणातलं अत्यंत उत्कृष्ट असं उदाहरण त्यांनी दिलं. मला कीर्तनातला तो एक भाग आठवतो, मला तुम्ही बोलताना सांगितलेला की डोक्यावरचं ओझं आपल्याला सहज बाजूला करता येते, पण डोक्यातलं ओझं हा, म्हणजे ज्याला फिलॉसॉफी कळते त्यालाच ह्या गोष्टी कळतात. म्हणजे एवढा सूक्ष्म त्यांचं विवेचन होतं. आणि म्हणून ही सगळी विवेचन करण्याची क्षमता ही मनन चिंतनातून येत असते. मग तुम्ही ही सगळी अभंग जी केलात, म्हणजे अभंग वेगवेगळी जी निवडतात आणि याचं विश्लेषण करण्यासाठी कशा पद्धतीने चिंतन करता, अभ्यास करता. तर कसं आहे, तुकोबाऱ्यांची अभंग आहे आणि आमच्या गुरुरे बाबांचा सतत आटाच राहायचा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाठांतर केलं पाहिजे. कशामुळं तर गाथा ज्ञानेश्वरी एक असं वरदान आहे त्यांना. वाचिलो जो कोणी जणी त्याशी लोटांगणी, त्याच्या अगोदर महाजनाबाई म्हणतात, ज्ञान होई मुडा अतिमूर्ख त्या दगडा. गाथा आणि ज्ञानेश्वरीला असं वरदान आहे, दगड बुद्धीचा जरी व्यक्ती असला आणि त्याने जर गाथेचं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, वाचन केलं, तर त्याला ज्ञान प्राप्त होतं. एवढं सामर्थ्य ग्रंथामध्ये आहे. आणि मग गुरुवरांच्या कृपेने हे गाथेचा ज्ञानेश्वरीचे काही पारायण घडले, एकनाथी भागवत आहे, भावार्थ रामायण आहे. या गोष्टीचं थोडं आकलन व्हायला गुरुवरांच्या कृपेने सुरुवात झाली. आणि नंतर एक थोर व्यक्तिमत्व संप्रदायामध्ये आहेत. आमच्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य खुशाल आबा, परळी भागामध्ये त्यांचं गाव आहे. त्यांनी चालता चालता एक आम्हाला प्रसंग सांगितला होता की तुम्ही नवीन कीर्तनाला लागलात, कीर्तन करायला लागलात, कीर्तनकार म्हणून वावरताय, पण संप्रदायाची पद्धत कशी आहे कीर्तनाची. आताच्या अलीकडच्या काळात पाहायचं ठरलं तर जास्त विनोदावर जास्त भर दिला जातो. विनोदी कीर्तन, त्यानंतर थोडं त्यामध्ये आणखी काय भर घालता येईल आणि संप्रदाय गाथा आणि ज्ञानेश्वरी किती दूर घालता येईल याचाच प्रयत्न केला जातो. पण अशाही दूषित काळामध्ये आमच्या आबांच्या सांगण्यावरून त्यांनी एकच सांगितलं, कीर्तन करत असताना भावार्थ रामायणातल्या 1-2 ओव्या, ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या, काही गीतेचे श्लोक आणि काही अभंगाचे चरण, आणि आपला जो सेवेकरता निवडलेला अभंग आहे
त्याला समान लागणारे प्रमाण 4-5 जर झाले तर 2 तास तुम्हाला त्याच्यावर विश्लेषण करत राहिलं तर 2 तास कधी निघून जातील सांगता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच तो काही या भाग घेऊन जवळ घेऊन. आणि दुसरी गोष्ट, कीर्तन करत असताना समाजाला काय आवडतंय याच्यापेक्षा समाजाला काय कळतंय हे पाहणं गरजेचं आहे. समाजाला काय आवडतंय, समाजाला विनोद आवडतंय. तुकोबाराय म्हणतात, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. लोकांना विनोद आवडतात, पण विनोद लोकांकरता नाहीत. सहज बोलण्यामध्ये एखादा विनोद होत असेल तर काही हरकत नाही, पण विनोदच करायचा म्हणून जर विनोद केला तर ते कीर्तन राहत नाही, ते दुसरंच काहीतरी होऊन जातं, ते सांगणार सुद्धा नाही. आणि म्हणून कीर्तन परंपरा एवढी सामान्य नाही. साधू संतांनी ही कीर्तन परंपरा सुरुवात केली, नामदेव महाराजांनी कीर्तन परंपरा सुरुवात केली. मी तर असं म्हणेल, आज नामदेव महाराजांनी आपल्याकडे पाहिलं तर नामदेवरायांना वाटत असेल मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी ही कीर्तन परंपरा सुरू केली, कारण मी कुठल्या भावनेने कीर्तन परंपरा सुरू केली आणि समाजाने त्याचं कसं मात्र केलं, असा दुःख वाटत असेल, खंत व्यक्त करत असेल नामदेव महाराज. कीर्तन करत असताना ज्ञानोबारांची जी पद्धत आहे, संस्कृतमधले श्लोक गीतेचे आपल्याला समजत नव्हते म्हणून ज्ञानोबारांनी प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी केली. पण प्राकृत सुद्धा एका भाषेमध्ये नाही केली तर 56 भाषेचा केला शिगोरू नामदेव महाराज म्हणतात. 56 भाषेमध्ये ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी म्हणजे बोली भाषेमध्ये लिहिली. प्रत्येका ज्ञानेश्वरीचं आकलन व्हावं समजावी या भावनेने. आणि म्हणूनच जास्त वेदांतिक भाषेत सांगून हे श्रोत्यांच्या डोक्याच्या वरून जातं. तसं तर आमचे गुरु हे सांगतात, डोक्याच्या वरून नाही, संस्थेच्या 3ऱ्या मजल्यावर जाते. कारण त्यांची बुद्धी क्षमता किती आहे, पात्र किती मोठं आहे तेवढंच पाणी भरलं तर पात्र मध्ये बसेल ना, नाहीतर पाणी सांडून जाईल. मग बुद्धी क्षमता सामान्य त्यांच्या बोली भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न हा ज्ञानोबारायांची पद्धत आहे. आणि त्यानुसारच आमचाही आग्रह असतो की ज्या परिसरामध्ये ज्या प्रकारची भाषा बोलली जाते त्याच प्रकारचे उदाहरणं. मग शक्यतो कीर्तन ऐकणारा वर्ग हा शेतकरी असतो, मग शेतीतली काही उदाहरणं तुकोबारायांनी सुद्धा शेतीचे भरपूर प्रमाणात सांगितले. पेरुणी शेता जायचे आहे की नाही, मळे झाकून या करी ती पेरणी, असे अनेक प्रमाण तुकोबारायांचे आहेत त्या भाषेमध्ये. आणि सोपं होतं. आणि मग समजलं कीर्तन की एखादा हजारो कीर्तनामध्ये श्लोक श्रोते असतात, कुठं 100 असतात, कुठे 1000 असतात, कमी जास्त अधिक. त्यापैकी एक जरी श्रोता सुधारला तर त्या कीर्तनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. म्हणून त्यांच्या बोलीभाषेमध्ये कीर्तन व्हावं. आणि दुसरी गोष्ट, कीर्तन करत असताना अभंग सोडत असताना, आता एवढं काही ज्ञान माझ्याजवळ नाही अभंग कसा सोडावा हे सांगणं, तरी पण गुरु यांच्या कृपेने 2 शब्द सांगतो. अभंग सोडत असताना अभंगाची रीत आहे की कुठल्या चरणाच्या भोवती बाकीचे चरण फिरतात तो सिद्धांत असतो आणि बाकीचे चरण हे दृष्टांत असतात. सिद्धांत पाहण्याकरता दृष्टांत साधू संतांनी दिलेले आहेत, त्याचा विचार करणे. मग त्या समानार्थी एक गाथेतलं प्रमाण असेल, ज्ञानोबारायांचं असेल, नाथांचं असेल, निळोबारायांचं असेल, ज्ञानेश्वरी असली, ओवी असेल, एखादा श्लोक असेल, सुभाषिताचा असेल, भावार्थ रामायणात असेल, एकनाथी भागवतामध्ये असेल, ही आपली परंपरा आहे. याचा अभ्यास करणं. तुकोबाराय म्हणतात, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. पण आताचा अलीकडचा काळ जर पाहायचं ठरलं तर पाहुनिया ग्रंथ नाही, पाहुनिया YouTube करावे कीर्तन, अशा प्रकारचं वातावरण साली झालेलं आहे. पण यामुळे काही कीर्तन परंपरा सुधारणार नाही, उलट तिला बाध येईल आणि इथून पुढच्या पिढीचा आपण नुकसानच करतो आहोत. अशा प्रकारचं व्हायला नको, अशा प्रकारची माझी विनंती आहे. महाराज, तुम्ही एवढं छान रामायणातलं प्रमाण दिलं होतं. म्हणजे कसं आहे, आपण जर मूळ पुस्तकांकडे गेलो आणि नुसतं पुस्तकं वाचल्यानेच ह्या सगळ्या गोष्टी घडतात असं नाही, तर आपल्याला माणसं देखील वाचता आली पाहिजे. आणि तुम्ही कीर्तन करत असताना म्हणजे त्या मंदिराचं पाहून, ते ठिकाण पाहून मग विश्वकर्माची सगळी पार्श्वभूमी सांगितलं. म्हणजे ही जी समय सूचकता आहे याला आपण पाश्चात्य ज्ञान परंपरेमध्ये विजडम असं म्हणतो. म्हणजे माहिती, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम. विजडम म्हणजे शहाणपण. आणि हे शहाणपण महाराष्ट्रामध्ये संत परंपरेमध्ये अधिक होतं. आणि म्हणून तुकारामांनी सांगितलं की म्हणजे चौख्यांनी नकळे पुराण वेदाचा अर्थ आमासी नकळे असा विनम्र भावेने म्हटलं. पण तुकाराम महाराज म्हणाले की वेदाचा अर्थ आमासीच ठावा. म्हणजे आणि मग ही सगळी परंपरा काय सांगते. आता एक अभंग आहे, गोरा कुंभाराचा आहे, कशासाठी येऊ मी तुझ्या मंदिरात, नित्य वससी तू माझ्या अंतरात. म्हणजे तू जर माझ्या अंतरामध्ये वसत असतील तर मी तुझ्या मंदिरामध्ये कशासाठी येऊ. किंवा मग संत तुकाराम महाराज म्हणतात की कीर्ती धोंडा पाणी देव रोकडं सर्जने. अलीकडे आपण पाहतो की मंदिरांची संख्या प्रचंड वाढती आहे. अनेक लोकांना दिखावटी करण्यामध्ये अधिक हे झालेलं आहे.
आणि मग संत परंपरा ही किती पोटतिडकीने सांगत होती. ज्ञानदेव महाराजांनी चौक्याची समाधी पंढरपूर श्री विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर जी बांधली, त्यांनी सांगितलं जगाला की चोखा मंगळवेढ्याच्या त्या वेशीची भिंत बांधताना भिंत कोसळली आणि त्याच्यामध्ये त्याचं निधन झालं. तर त्याची हाडं यांनी शोधून काढली आणि यांनी सांगितलं की ते हाडामधून विठ्ठल येतो. आपण त्याला हाडामासाचा शिक्षक म्हणतो, हाडामासाचा माणूस म्हणतो, हाडामासाचे कीर्तनकार असं म्हणतो. म्हणजे हे कीर्तनाची परंपरा आणि हे जनतेच्या प्रबोधनासाठी सांगितलं पाहिजे. यासाठीची जी तळमळ आहे, जी आतून बेबीच्या देठापासून जी आपण म्हणतो पोटतिडकीने येणारी, ती महाराजांमध्ये दिसते आणि त्याशिवाय हे शक्य नसते. तर ही जी तळमळ आहे ती संतांची काय होती. मग नामदेव महाराज असतील, चौखंमेळा असेल, गोरा कुंभार असेल, ही सगळी लोक देव आपल्या आता हा तर सावतामाळी तर म्हणतो कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणतो. आणि पांडुरंग ह्या सगळ्यांच्या दर्शनाला येतो. आणि म्हणून महाराष्ट्रातला माणूस हा काशीला जाण्याऐवजी पंढरपूरला जाण्याला प्राधान्य देतो. तर हे काय आहे आणि ही परंपरा आपण किती प्रभावीपणे लोकांवर बिंबवली पाहिजे. तर कसं आहे, चोखोबराय म्हणतात देव आपल्या हृदयामध्ये आहे. सावता महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे, हे वास्तव आहेच. पण तो कसा आहे, झाकलेला आहे. त्याला जागृत करण्याकरता नाथांचा एक अभंग आहे हरिपाठामध्ये. नाथ म्हणतात, निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिताची वाजळी. निर्गुण परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये आहे, त्याची ओळख करून घेण्याकरता अगोदर सगुण भक्तीची केली पाहिजे. मग तो मूर्तीच्या रूपाने असेल, फोटोच्या रूपाने असेल, मंदिरात असेल, त्यापेक्षा पुढं प्रत्येक माणसाच्या जीवामध्ये देव आहे हे पाहणं गरजेचं आहे. पण ती भावना अंतकरणामध्ये येण्याकरता अगोदर निर्गुण सगुण परमात्म्याची भक्ती केली पाहिजे, त्याशिवाय होत नाही. आणि असं जर कुणी विचार करत असेल मी डायरेक्ट निर्गुण परमात्मा जो अंतकरणात आहे त्यालाच भेटेल, तर नाथ महाराज म्हणतात विकल्प धरिता जीव वाजळे, त्याच्या बोलण्याला काही अर्थ नाही. म्हणून अगोदर निर्गुण परमात्म्याचीच भक्ती केली पाहिजे, सगुण परमात्म्याची, आणि नंतर निर्गुण परमात्मा प्राप्त होतो. आणि मग साधू संतांनी अगोदर पांडुरंगाचं भजन केलं, पांडुरंगाचीच भक्ती केली, आणि त्यानंतर अंतकरणामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्म्याविषयी प्रेम जागा झालं, प्रत्येक चराचरामध्ये देव दिसू लागला, त्यावेळेस मग सावता महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. चोखोबारांच्या जीवनामधला ही प्रसंग ज्यावेळेस मंगळवेढेच्या भोवती कुस घालण्याकरता साधू संतांच्या पूर्ण मातंग समाजाच्या महार समाजांना घेण्यात आलं, त्यामध्ये चोखोबारा गेली. पण चोखोबाराची अवस्था अगोदर तिची झाली होती. चोखोबारा तर पांडुरंगाच्या मंदिरात सुद्धा प्रवेश नव्हता. पण प्रवेश नसताना सुद्धा चोखोबारांच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भाव होता. तो कुठला भाव होता, तर पंढरपूरच्या पांडुरंगाचाच होता. असं म्हणाल, पांडुरंगाला प्रवेश, चोखोबारा मंदिरात प्रवेश नसताना सुद्धा कसं काय भाव निर्माण झाला मला सांगा. जर चोखोबाराच्या विषयी अंतकरणामध्ये पांडुरंगाविषयी भावच नसता, तर इतक्या या बडवे लोकांनी किंवा तिथल्या कार्यकर्त्यांनी चोखोबाऱ्यांना इतक्या वेळेस पाठीमागं लावून सुद्धा महाराजांच्या मंदिरात डबल गेले असते का महाराज. देवाविषयी सगुण परमात्म्याविषयीच भाव होता, आणि मग त्याच्याकडे पाहून तो भाव जास्तीत उजाळा आला, आणि मग अंतकरणाचा निर्गुण परमात्मा जागा झाला. तो किती जागा झाला, चोखोबाराचं ज्यावेळेस देहावसान झालं त्या कुसाखाली जाऊन, त्यावेळेस भगवान परमात्म्याला दुःख वाटू लागलं, आणि नामदेवाला सांगितलं आम्हा जा माझ्या चोखोबाराची हाडं घेऊन या, अस्थी घेऊन या. नामाने नामदेवाने सांगितलं देवा त्याच्यामधल्या कशा ओळखायच्या, कारण किती भरपूर काय काय तयाखाली महार बहु चूर झाली महाराज म्हणतात, कशा ओळखायच्या. त्यावेळेस देवानं सांगितलं विठ्ठल नाम जायामध्ये निघे, लावून या कानी अंचुळी भराव्या, आणून या द्याव्या मज पाशी. ज्या अस्थीमध्ये विठ्ठल विठ्ठल ध्वनी असा निघेल तो माझ्याजवळ आणून दे. आणि मग नामदेव महाराजांनी त्या भरून आणल्या, आणि पांडुरंगाने त्या आपल्या पितांबराच्या जोडीमध्ये घेतल्यानंतर महाराजांचा अभंग आहे नामदेवरांचा, देवाची अंचुळी उठला गजर, विठ्ठल नामे अंबर गरजत असे. ही अवस्था येण्याकरता अगोदर पांडुरंगाचीच भक्ती करावी लागली. आणि पुस्तकी ज्ञान जे आपण म्हणतात गाथा ज्ञानेश्वरी वाचूनच काय होतं, तर खरं सांगू ज्या ठिकाणी आपलं विज्ञान बंद पडतं तिथून पुढे अध्यात्म सुरू होतं. पण डायरेक्ट अध्यात्माकडे जाता येत नाही, त्याला विज्ञानाचा आधार बी घ्यावा लागतो. आणि मग बाकीचे शास्त्रज्ञ मंडळी आहेत, नवीन नवीन शोध लावणारी मंडळी आहेत. आपल्याला कसं आहे, आता आपल्या घरचंच असल्यामुळे आपली तेवढी किंमत नसते, हे का नाही. आपले बाबा आपल्यापेक्षा आपल्याकरता खूप मोठे आहेत, आपल्याकरता तो आदर्श आहेत, पण बाहेर त्यांना जेवढी किंमत असते तेवढी आपल्या घरी नसते. हा नियमच आहे जगाचा.
तद्वत आपली ज्ञानेश्वरी, आपला गाथा, आपला भागवत, आपलं रामायण हे आपल्याकरता आदर्श नाही, जगाकरता आदर्श आहे. पण आपल्याजवळ असल्यामुळे त्याची किंमत आपल्याजवळ थोडी कमी वाटते. मग आपण काय करतो, जसं सरांनी सांगितलं, अनेक शास्त्रज्ञांची नावं सांगतो. पण ज्या शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले, ते शोध कशाच्या जोरावर लावले, कशाच्या आधारे लावले, तर ती गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या आधारावर लावले. त्यापैकी त्याकरता एक उदाहरण सांगेन. आपण ही लाईट पाहतो आहोत, आज प्रसिद्ध उदाहरण आहे, सर्वांना माहिती असेल. लाईट पाहतो आहोत. ही लाईट आपण कुणाला शोध लावला, तर एखाद्या शास्त्रज्ञाचं, काय त्याचं नाव आठवणीत नाही माझं, तुम्ही जाणून घ्या. शास्त्रज्ञाचं नाव घेतो की त्यांनी विजेचा शोध लावला. पण 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगितलं, उदकाचे ने आवेशे, वीज कशी निर्माण होते पहा. उदकाचे ने आवेशे लखले लखित प्रगटले तेज दिशे, तै विजू माझे असे सलील काय. पाण्याच्या प्रेशरनं, पाण्याच्या दाबानं वीज तयार होते. हाय प्रेशर दिलं जातं पाण्याला आणि त्यापासून वीज तयार होते. हे कोण सांगितलं, ज्ञानोबा म्हणतात. उदकाचे ने आवेशे, आवेश म्हणजे प्रेशर, क्रोश, आणि त्यानुसार वीज तयार झाली. पण आता एखादा बल्ब लागतो आहे, मग तो बल्ब फोडून आपण त्याच्यात पाणी आहे पाहून त्याची तहान भागू असं म्हणतो, होतंय का, नाही होत. हे शास्त्र आहे, हे आपल्या बुद्धीच्या परे आहे, ते कधी समजणार नाही. आपण त्याला समजून घेण्यापेक्षा श्रद्धेनं जर त्याची सेवा केली, गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, तर आकलन होतं. आणि मी ज्ञान प्राप्त करून घेईल म्हणलं तर विज्ञान प्राप्त होईल, ज्ञान मिळणार नाही. पण श्रद्धेनं जर तिचा सेवा केली ज्ञानेश्वरीची, तर ज्ञानोबराने दृष्टांत दिला. जसा राजहंस पक्षी दुधासोबत पाणी घेत नाही आणि पाण्यासोबत दूध टाकत नाही, तद्वत या संसारामध्ये ज्ञान आणि विज्ञान दोन्ही आहेत. त्या दोन्हीचे वेगवेगळे भाग करून देऊ, असं दृष्टांत ज्ञानोबराने अर्जुनाला सांगितला. ज्ञानोबरा म्हणतात, चाचूचे सांडसे खंडीचे पै पाणी राजहंशी, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. विज्ञानाला किंमत नाही असं भाग नाही. विज्ञान सुद्धा ज्ञानेश्वरीनेच दिलं आणि ज्ञान तर ज्ञानेश्वरी देतेच आहे, तिचं नावच आहे ज्ञानेश्वरी. म्हणून बाह्य जे ज्ञान आहे ते सुद्धा ज्ञानेश्वरीच्याच आधार. कुठलाही धर्मग्रंथ असेल किंवा पुस्तक असेल किंवा एखादं शास्त्रज्ञाचं शास्त्र असेल, भौतिकशास्त्र, समाजशास्त्र, या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा जो अभ्यास जर ज्ञानेश्वरीमध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला मिळणारच आहे. कारण ज्ञानोबा आहे, तुकोबा असे महात्मे होऊन गेले. जगामध्ये असा विषय नाही की या दोन महात्म्यांनी त्याला हात घातला नाही, प्रत्येक गोष्टीला हात घातला. कुठल्या गोष्टीचा विचार करायचा ठरलं, ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि तुकोबराच्या गाथेमध्ये त्या गोष्टीविषयी अभंग मिळणार म्हणजे मिळणार, एवढं ज्ञान आपल्या धर्मग्रंथामध्ये आहे. पण आताच्या अलीकडच्या पिढीमध्ये काय, हे धर्मग्रंथाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं सोडून आपण बाहेरच काहीतरी शिकायलो आणि बाहेर वाटायलो. आणि मग समाजाला ते आवडतंय, बरं सर, समाजाला ते आवडतंय. पण समाजाला काय योग्य आहे हे जर समाजाला कळालं असतं तर साधू संतांनी ही कीर्तन परंपरा उभीच केली नसती. समाजाला आनंद, विनोद आवडतो, पण विनोद कामाचा. मग बरं, विनोद आहे, मनोरंजनाकरता अनेक पर्याय आहेत ना. टीव्हीवर सिरियल आहेत आणि गाव पातळीवर सुद्धा भरपूर कार्यक्रम होतात मनोरंजनाकरता. पण कीर्तन हा विषय मनोरंजनाचा नसून आत्मउद्धाराचा विषय असल्यामुळे माझी विनंती आहे, कीर्तनातून तरी मनोरंजनाची अपेक्षा ठेवू नका. काय होईल, एखादा जरी अभंग महाराजांचा मनाला भावला आणि त्यानुसार जर चाललं तर महाराज म्हणतात, नावामय ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावे. एका जरी ओवीचा अनुभव आला तर आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे धर्मग्रंथ मोठे आहेत. म्हणून तमाम महाराष्ट्रातील कीर्तनकाराला सुद्धा माझी विनंती असेल की बाबा, कीर्तन करत असताना अभंग, ज्ञानेश्वरी याचाच विचार करणं गरजेचं आहे. आणि बाह्य जे भौतिक ज्ञान आहे हे दुसरी कोण आलेलंच नाही, हे गाथेतून ज्ञानेश्वरीतूनच आलेले. कारण भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. त्या गीतेमध्ये जे ज्ञान भगवान परमात्म्याने सांगितलं, हा भगवद्गीता ग्रंथ असा आदर तयार झालेला नाही. भगवान परमात्म्याचा आत्मा, जे आत्मज्ञान देवानं अर्जुनाला सांगितलं, ती म्हणजे गीता आहे. आणि त्या गीतेवर टीका केली ज्ञानेश्वरी. काही गोष्टी देवाकडून सांगायच्या राहून गेल्या होत्या गीतेमध्ये, त्या ज्ञानोबराने पाठीमागे लिहून ठेवल्या. एवढा ज्ञानेश्वरीचा बारकाईने विचार ज्ञानोबराने केला असल्यामुळे सगळ्यात मोठा ग्रंथ जर कुठला असेल गीता, आणि गीतेला पोषक ग्रंथ जर कुठला असेल तर ज्ञानोबरांची भावार्थ ज्ञानेश्वरी आहे. भावार्थ दीपिका आहे. तिच्याविषयी धनाबाईने गोड कौतुक केलं. भाव अक्षराची गोटी, ब्रह्मज्ञान आणि गोमठी, अशा प्रकारची ही ज्ञानेश्वरी आहे. आणि मग ज्ञानेश्वरी गाथा याचा आधार घेऊन जर कीर्तन केले तर मग सरांना का आवडलं. आता ते माझं कीर्तन मला किती चांगलं झालं मला सांगता येणार नाही, का वाईट झालं हे सांगता नाही. कीर्तन वाईट कधी होत नसतं, लोकांच्या मनाला भावनेवर आहे. आता विनोदी कीर्तन ऐकण्याची सगळ्यांना आवड आहे, पण आम्हाला विनोद येत नाही. हे खंत नाही, आमचा अभिमान आहे.
पण एवढे शालेय शिक्षणामध्ये, एवढ्या शालेय क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये एवढे अग्रेसर सर असताना सुद्धा त्यांना कीर्तन का आवडलं, त्याचं एकमेव कारण विरोध असल्यामुळं नाही, तर साधू संतांचे प्रमाण आहे, ते साधू संतांच्या मुखातून आलेले, आणि त्याचा आधारच आम्ही घेतो म्हणून यांना आवडलं. हे प्रत्येकालाच आवडणार आहे, कारण साधू संतांचे वाक्य हे अजरामर आहे. नावच अभंग आहे. म्हणजे नाही, भंग म्हणजे नाश, ज्याला कधी नाश नाही, अशा प्रकारचे हे वाक्य असल्यामुळे गाथा ज्ञानेश्वरीचा आधार धरून जर कीर्तन राहिली तर पुढच्या पिढीला आपण काहीतरी देऊन जाऊ, नाहीतर आपण पुढच्या पिढीचं वाटोळ केलं म्हणायला हरकत नाही. महाराजांनी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली. आपण सांगत असतो की एडिसननी टंगस्टनचा शोध लावला आणि रात्री अंधार दूर करण्यासाठी लाईट चालू झाली, पण त्याचा शोध खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि ही भारतीय ज्ञान परंपरा आहे. आणि आपल्याला इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की भारतीय ज्ञान परंपरा जेव्हा पाश्चात्यांकडून आपल्याकडे येते तेव्हा आपल्याला ती श्रेष्ठ वाटायला लागते. पण आपल्या घरी घरचं असेल किंवा आपण कस्तुरी मृगाचं सांगत असतो की तुझं असेल तुझं पासी, तू जागा चुकला असेल. तिच्या बेबीच्या डेटामध्ये कस्तुरीचा सुगंध असतो, पण ती जागा चुकल्यामुळे फिरत असते. असा काहीसा आपला भाग झालेला आहे. पण ज्ञानेश्वरी गाथा यामध्ये परिपूर्ण ज्ञान भरलेलं. आपण जर तेवढं जीव ओतून, तेवढा भाव ओतून त्यामध्ये जर त्याचा अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला त्या अनुभूती, देवाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आता शेवटचा प्रश्न महाराजांना हा विचारतो की महाराजांनी कीर्तनाचं शेवट करताना आई वडिलांना ही वाक्यपुष्प पूजा अर्पण केली. आज माझ्या वडिलांची सुद्धा पुण्यतिथी आहे आणि वडिलांची पुण्याई म्हणून आता आमच्या घरामध्ये मी पहिल्यांदा शिकलो. आणि वडिलांची आमचे आजोबा तुळशीराम महाराज होते, म्हणजे ते, आणि त्यांच्या वारकरी संप्रदायाचा अभ्यास त्यांना गीतापाठ होती. आणि मग मी जन्मल्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण तेव्हापासून ते आत्तापर्यंत कृष्ण जन्माष्टमीला चालू असते आमच्या घरी. आणि यामध्ये आमच्या आजोबाचं ते शिकलेले नव्हते, पण त्यांना हे सगळं पाठ होतं. आणि नंतर ते मानुभाव संप्रदायाकडे वळले. आणि म्हणून माझं नाव जे आहे दत्ता हरी हे मानुभाव संप्रदायातून आलेलं आहे. आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. आणि योग आहे, योगायोगाने ज्यांच्या भेटी व्हायच्या असतात त्यांच्या होतात. महाराजांची भेट झाली, कारण एवढं अप्रतिम कीर्तन ऐकायला मिळालं. आणि आपण पाहतो की वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आई वडिलांच्या सेवेला एवढं महत्व दिलेलं आहे. आता ते महाराजांच्या कीर्तनाची सेवा त्यांनी आई वडिलांना अर्पण केली, त्यामध्ये दिसलं. आपण सांगत असतो की पंढरपूरचा विठोबा द्वारकेचा राणा युगे 28 उभा होता. कशासाठी? पुंडलिक हा आई वडिलांच्या सेवेमध्ये तल्लीन झालेला होता. आणि ज्या भक्ताचं दर्शन घेण्यासाठी द्वारकेचा राणा आला तरी हा पुंडलिक म्हणतो आहे, थांब, मला वेळ नाही, मी आई वडिलांची सेवा करतो आहे. आणि आता ह्याची गरज का आहे तर आपण अलीकडे पाहतो आहोत की आपल्या संस्कृतीमध्ये ज्या भक्ताचं दर्शन घेण्याचा अट्टहास धरून पांडुरंग युगे 28 युगापासून विटेवर उभा आहे, असा आपण संस्कार देत असताना सुद्धा आपल्या आजूबाजूला सगळी वृद्धाश्रम होताना पाहायला मिळतात. तर याकडे आपण कसं पाहावं? महाराज काय म्हणतो तुम्ही? अगदी बरोबर प्रश्न आहे, मला आवडला प्रश्न. आता कसं आहे, आई वडील हे दैवत आहेत. आपण सर्व आराध्य दैवत आपल्या सर्वांचं संप्रदायाचं भगवान पंढरीश्वर परमात्मा. तो विठ्ठल सुद्धा पुंडलिका करता आला, पुंडलिका करता नाही आला. पुंडलिकाने केलेली आई वडिलांची सेवा करता. आणि ज्यावेळेस देव आला, आई वडील किती श्रेष्ठ आहे सांगतो. ज्यावेळेस देव पुंडलिकाकडे आला त्यावेळेस सांगितलं, पुंडलिका मी आलोय. कोण आहेस? म्हणजे पांडुरंग, कशा करता आलेला आहेस? तुला भेटण्याकरता. थांब म्हणजे थोडं, माझे आई वडील झोपलेले आहेत. प्रसिद्ध प्रमाण आहे महाराजांचं, माझे पितराचा होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा, क्षण एक मौन धरून राहा. काही वेळ थांब, आता मी माझे आई वडील झोपलेले आहेत. माझ्या पुंडलिकाच्या मांडीवर आई वडील डोकं ठेवून झोपले होते. पुंडलिक जर आले त्यांची झोप मोड होईल आणि त्यांचा निद्राभंग झाल्यानंतर ते मला आवडणार नाही, म्हणून तू थांब. देवाला थांब मानण्याची ताकद पुंडलिकाच्या जवळ कशाने आली? तर आई वडिलांच्या सेवेने आली. हे आपण प्रसिद्ध ऐकतो आहोत. पण खरं सांगायचं ठरलं तर आई वडील किती मोठे आहेत. पंढरपूरचा पांडुरंग आपला जीवन जगत असताना दिसतो, मोठं झाल्यावर दिसतो, पंढरपूरला गेल्यानंतर दिसतो. पण त्या पंढरपूरला जाण्याकरता काय लागतं? तर मानव देह लागतो. मानव देहाशिवाय होत नाही. पण तो मानव देह जर आपल्याला कोणी दिला असेल तर कोण आहे ते? आई वडील आहे. म्हणून माझ्या आईनं सुद्धा खूप कष्ट घेतले. आणि आमच्या घरामध्ये संप्रदायाचा वारसा आहे. मग माझ्या आईकडले आजोबा आहेत, खरं तर त्यांनी संप्रदायाचा वारसा आमच्या हातात दिला. भावार्थ रामायणाचे वाचन करायचे
आणि आम्हाला लहानपणापासून घेऊन जायचे. आणि इकडं वडिलांची परंपरा तर माझे चुलत आजोबा भारुड म्हणायचे. माझे वडील सुद्धा भारुड म्हणतात, भजन करतात, मृदंग वाजवतात. आणि मग ही परंपरा मग आमच्या वडिलांनी ही शेवटी मला सवय लागली की झालेली कीर्तन सेवा साधू संतांच्या देवाच्या आणि ज्यांनी हा देह उपलब्ध करून दिला अशा आई वडिलांच्या चरणाला मी समर्पित, एवढं मला सवय आहे. आणि त्याचाच प्रश्न सरांनी विचारल्यानंतर असा आहे, त्यांच्या चरणी का समर्पित करू नये? जर माझे आई वडीलच नसते, त्यांनी मला जन्म दिला नसता, कुठली आळंदी, कुठलं पंढरपूर, कुठली ज्ञानेश्वरी, कुठला गाथा आपल्याला मिळालाच नसता. आणि मग हे जे संप्रदायाची सेवा घडते त्यांच्याच कृपेने घडते. आणि दुसरी गोष्ट माझ्या जीवनातली महत्वाची, सर काही अभंग माझ्या जे पाठ झाले गुरुवारांच्या कृपेने पाठ झाले, तुकोबाराच्या कृपेने पाठ झाले, पण यामध्ये माझ्या वडिलांचं खूप मोलाचा वाटा आहे. कारण ते अगोदरच भजन करत असल्यामुळे त्यांना अभंग पाठ करण्याची हातोटी होती. आणि मग कुठला अभंग लवकर पाठ होईल, मग कुठला अभंग अगोदर पाठ केल्यानंतर दुसरा अभंग सोपं, पुढचा अभंग तो अवघड असला तरी सोपं वाटेल, हे त्यांना ज्ञात असल्यामुळे त्यांनी काय केलं, निवडक अभंग मला पारायण करत असताना लिहून काढायचे, वहीवर कागदावर लिहून काढायचे. आणि ते एक पान फाडून 2 अभंग 3 अभंग काय असतील ते पान फाडून माझ्याकडे द्यायचं आणि सांगायचं, आज शेतात गेलास ना, संध्याकाळपर्यंत मला ही संध्याकाळी पाठ झालेली पाहिजे. आणि थोडा कडक स्वभाव असल्यामुळे आम्ही अजून पण घेतो वडिलांना, आहे का नाही. वडील समोरून आले तर आम्ही वर मान करून बोलायची आमची हिंमत नाही, एवढा कडक स्वभाव. आणि त्यामुळे आम्हाला पाठ करून यावंच लागायचं. काही वेळेस नाही पाठ झालं तर आम्ही मार सुद्धा खाल्लेला आहे, तुला कसं काय पाठ होत नाही, कामच काय तुला, अशा प्रकारचे म्हणायचे. आणि मग जवळजवळ 1000च्या आसपास अभंग माझ्या वडिलांनी माझ्याकडून पाठ करून घेतले. आणि मग त्या अभंगात त्यांनी ते जे वडिलांनी अभंग पाठ करून घेतले माझ्याकडून, त्याचं प्रमाणे म्हणत नसेल त्या कीर्तनामध्ये, मग त्यांचंच आहे ना ते, आहे का नाही. आणि म्हणून त्यांच्या चरणाला समर्पित करायला काही अडचण नाही. कारण हे पहा, पंढरपूरचा पांडुरंग सगळ्या जगाचं दैवत आहेच आहे, पण प्रत्येकाचे आई वडील आपल्याकरता आपले दैवत आहेत. एवढं मोठं असून सुद्धा आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सरांनी विचारलं का टाकलं जातं. या पाठीमागे आम्हा कीर्तनकाराचाही थोडाफार काही टक्केवारीमध्ये दोष आहे. कारण आम्ही फक्त सांगतो. आम्ही ज्यावेळेस नवीन आळंदीला एक प्रसंग सांगतो सर. आता ज्यावेळेस नवीन आळंदीला गेलो, देहू आणि आळंदीच्या गावाच्या मध्ये मोशी नावाचं गाव आहे, तिथं आम्ही वास्तव्याला होतो. आणि तिथं गुरुदेव ढोक महाराजांची रामकथा होती. कथेमध्ये प्रसंग सांगितला त्यांनी, मी ते तुमच्या समोर सांगतो. एक कथाकार सांगू लागले, आई वडिलांना सांभाळा, पंढरपूरचा पांडुरंग आई वडिला करता आला, अशा प्रकारे ते सांगू लागले. तेवढ्यामध्ये पाठीमागून एक आजोबा आले, पायात पहिले जोडे यायचे लोक, चप्पल बूट नव्हते, जोडा असायचा बांधलेला. पाठीमागून आले, पायाचा जोडा काढला आणि त्या महाराजांच्या डोक्यात जोडे घालायला सुरू केले. 3-4 जोडी मारल्याच्या नंतर लोकांनी विचारलं, अहो बाबा का मारताय महाराजांना. त्यांनी बाबांनी सांगितलं, हा सांगतो ना आई वडिलांच्या पायामध्ये स्वर्ग आहे, पंढरपूरचा पांडुरंग आई वडिलांना करता आला. इथं तुम्हाला सांगतो, मी याचा बाप आहे, 4 दिवस झाला मला भाकरी दिली नाही. म्हणजे आम्ही सांगायलोच फक्त, आम्हीच्या जीवनामध्ये काही आचरण नाही. पण महाराज म्हणतात, तू का म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझी जीवी. जो स्वतः करतो मग दुसऱ्याला सांगतो, अशा प्रकारची अवस्था होणं गरजेचं आहे. आणि मग ही संप्रदायाची गरजच आहे, काळाची गरज. आणि दुसरी गोष्ट, वृद्धाश्रम का निघाले. हे पहा, वृद्धाश्रमवाल्याचे खरंच आपल्या समाजावर उपकार आहे. कारण ज्यांनी जीवन दाखवलं, हे जग दाखवलं, अशा आईवडिलांना आपण सांभाळायला तयार नाही, पण ते आपल्यापेक्षा जास्त काळजी करतायत तिथं. त्यांचा स्वार्थ काय असेल तो त्यांना माहिती. पुण्यप्राप्ती व्हावी किंवा सरकारी अनुदान मिळावं तो भाग वेगळा, आपल्याला त्याच्यावर गरज नाही, पण ते करतात. पण असंच एका ठिकाणचा प्रसंग सर, आम्हाला वृद्धाश्रमाच्या आश्रमामध्ये काही कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा योग आला. आणि तिथं गेल्याच्या नंतर बोलण्याचा योग आला. महाराज 2 शब्द बोला. माझं पहिलं वाक्य होतं, हा वृद्धाश्रम ज्या दिवशी बंद पडेल तो दिवस सोन्याचा. आता टाळ्या वाजायला पाहिजे का नाही माझ्या वाक्याला? लोकांच्या भावनेने टाळ्या वाजायला नाही पाहिजे, पण वाक्य बरोबर होतं. वृद्धाश्रम बंद पडेल म्हणजे आई वडील कुठं राहतील? प्रत्येकाच्या घरी राहतील, आहे का नाही. वृद्धाश्रमाची संख्या वाढताना दिसते, कारण आपल्या आई वडिलांचं आपल्याला महत्व माहिती नाही. त्या पाठीमागे मुलांची चूक आहे असं नाही, आई वडिलांचंही काही कर्तव्य आहे. संपत्ती कमवण्याच्या नादात, धन कमवण्याच्या नादात, त्याला शिक्षण देऊन नोकरी लावण्याच्या नादामध्ये आई वडील संस्कार द्यायचे विसरले. काही
ठिकाणी असं पाहायला मिळतं, परिस्थिती खूप हलाखीची आहे, पण आई वडिलांची देवासारखी पूजा केली जाते. आणि काही ठिकाणी खूप श्रीमंत आहे. आमच्या समोरचे काय उदाहरण आहेत, पाठीमागं युट्यूबला सुद्धा खूप गाजलं डॉक्टरांचं उदाहरण, ते काही सांगत नाही, पण आमच्या समोरचे काय उदाहरण आहेत. 80 हजार मग नोकरी पगार असलेली माणसं, आता रिटायरमेंट 80,000 बरं, चालू काळामध्ये किती होती नाही, पेन्शन 80,000 असून सुद्धा त्यांचा वेळ वृद्धाश्रमामध्ये जातोय. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ही वाढवणं गरजेचं आहे की आईवडिलांचं महत्त्व किती आहे. आणि कलीचा प्रभाव असं आहेच, दिवसेंदिवस तो कमी होणारच आहे कलीच्या प्रभावाने. पण एवढ्या लवकर सुद्धा कलीचा प्रभाव आपल्यावर लागू देणं एवढं की योग्य नाही असं मला वाटतं. म्हणून आईवडिलांची सेवा करणं गरजेचंच आहे. आणि आई खरंच आता सर आमच्या जीवनामध्ये आमची आई आम्हाला आठवत सुद्धा नाही. म्हणजे मी 2-2.5 वर्षाचा असताना आमची आई देहावसान झाला आमच्या आईचं. मग माझ्या आईच्या आई वडिलांनी सांभाळलं. माझ्याकरता तेच आई वडील आहे. माझ्या आईची आई, आमची आजी बरं का, आईकडली आजी, तिला आम्ही आई कधी म्हणलोच नाही, आजी कधी म्हणलोच नाही, तिला आईच म्हणायचं. आणि आजोबांना बाबा म्हणायचं, आई बाबा म्हणायचं. त्यांनी आम्हाला मोठं केलं नाही असं नाही, आम्हाला आई समजत नाही. मग आम्ही काय करतो, आजी आजोबा तर आहेतच आहे, पण आमच्या वडिलांच आईला पाहतो. वडिलांना आणि वडील आणि आई हे एकच आहेत अशा प्रकारचं पाहत. आणि मग काही प्रसंग असे येतात की वडिलांच्या विरोधामध्ये काही गोष्टी करायची ज्यावेळेस योग येतो, त्यावेळेस माझी 100% नाही 110% माघार असते. वडिलांच्या मनाच्या विरुद्ध जाऊन कितीही मोठा लाभ असला तरी मी जात नाही. काही ठिकाणी एक प्रसंग सांगतो दादा, आमच्या वडिलांचे काही समोर वाद झाला थोडा, काही कारण असतो, आणि त्यांचा कार्यक्रम होता आणि मला कीर्तन करायची योग आला. त्यांनी सांगितलं कीर्तन करा महाराज. मी म्हणलं कीर्तनाला मी नाही मानायची माझी हिंमत नाही, पण माझ्या वडिलांचं तुमचं थोडं जमत नाही, मी त्यांच्या विरोधात येऊन तुमच्या इथे कीर्तन करणार नाही, तुम्ही कोणालाही सांगा. हां वाटलं तर मी दुसरे कीर्तन करतो, मला सांगतो, मार्ग सुचवतो, पण मी कीर्तन करणार नाही. एवढं पाहिलं जातं, कारण आम्ही लोकांना सांगतो देव आहेत, आणि मग त्यांच्या विषयात त्यांचं मन जर जपत नसलो आम्ही, तर मग तो देव कसा आम्हाला प्रसन्न होईल. म्हणून आईवडिलांविषयी खूप आदर ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद महाराज. बोले तसं चालेल त्याची वंदवी पावले असं म्हटलं जाते. आणि आपण पाहतो की इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा एवढी महत्त्वाची असताना आपल्याला त्याचा विसर पडल्यामुळे अलीकडं मुलं ग्राउंडवर जाणं आपल्याला वेळ वाया घालवणं वाटते, मुलं प्रॅक्टिकल करणं, कीर्तनाला जाणं वेळ वाया घालवणं वाटते. आणि मग हे सगळं ट्युशन पाठांतर असं सगळं काळ आहे. आणि मग या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याकडं वृद्धाश्रम येत आहेत, आणि ही थांबली पाहिजेत. यासाठी तुकाराम महाराजांनी संतांनी जी तळमळ व्यक्त केली की जो बोलतो त्या पद्धतीने आचरण केलं पाहिजे. महाराजांचं तशा पद्धतीचं आचरण मला वाटलं. आता ते त्यांना आवडणार नाही, पण आई वडिलांची सेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा आहे. आज आमच्या आई वडिलांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त महाराजांचं मला महाराजांचं दर्शन झालं, आणि महाराजांचं एवढं चांगलं कीर्तन मला काल ऐकता आलं. महाराजांनी इंडियन नॉलेज सिस्टीमच्या अनुषंगाने मी आपल्याशी जो संवाद साधतो आहे, हा निश्चितच पूर्ण महाराष्ट्रभरातल्या आधुनिक शिक्षण घेणाऱ्या शिक्षण परंपरेमधल्या लोकांना आवडेल. कारण आपण नुसतं म्हणजे वर्गात शिकवतो तोच भाग नाही, तर वर्गाचा स्वर्ग करायचा असेल, घराचा स्वर्ग करायचा असेल, तर आई वडील घरात असली पाहिजेत. हा अत्यंत महत्त्वाचा संदेश महाराजांनी या मुलाखतीमध्ये दिलेला आहे. निश्चितपणे आपल्या सर्वांना आपल्या संस्कृतीचं दर्शन या मुलाखतीतून घडेल. ते आपल्याला घडावं यासाठीच हा अट्टास होता. आणि म्हणून सकाळी सकाळी महाराजांनाही मी त्रास दिला. महाराज आले आणि आपल्याशी संवाद साधले. आपण सर्वांनी हा संवाद ऐकावा, अनेकाला शेअर करावा. या चॅनलवर आपण नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. आवडलं तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण.